माझी टीचिंग्स आवडतात. तुम्हा सगळ्यांना असं वाटतं, की नाही मॅम तुम्ही फार छान शिकवता. तुम्ही शिकवलेली रेखी जास्त आमच्या लक्षात राहते. तुम्ही सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स आणि कसलीही भीती न घालता दिलेलं शिक्षण, हे आम्हाला आमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी खूप इन्स्पायर करतं. तुम्ही किती छान बोलता. सो अशा अनेक कमेंट्स आणि अशा अनेक मेसेजेस मला रोज येत असतात. पण त्या सगळ्यांच्या पाठी कोण आहे? सो त्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्या सगळ्यांच्या पाठी आपण असं म्हणतो ना, की जो पहिला पाया असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. सो माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिला आलेले गुरु कोण? सो जेव्हा मला गुरु या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नव्हता. फक्त त्यांनी सांगितलंय, काहीतरी केल्याने आपलं आयुष्य बदलणार आहे. म्हणून मी त्यांच्याशी ॲज अ रेखी गुरुमा म्हणून कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य कसं बदललं, हे मला खूप छान प्रकारे आज तुम्हाला सांगायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही ग्रेटफुल असता ना, तेव्हा विश्व तुम्हाला आणखीन देतं. सो तुम्ही सगळेच म्हणत असता, की "नाही मॅम, तुम्ही फार छान आहात. नेहमी बोलता, सगळ्यांना समजावून सांगता." सो ही जी एनर्जी आहे, ही मला कुठून भेटली? याची सुरुवात कुठून झाली? कारण आपण आपले जसे गुरु असतात ना, तसे आपण बनत जातो. सो ह्या सगळ्या क्वालिटीज माझ्या गुरूंमध्ये आहेत आणि त्या आजही तशाच आहेत आणि त्या खूप हंबल आहेत, खूप एनर्जेटिक आहेत. 24 तास त्या आपल्या स्टुडंट्ससाठी नेहमी तयार असतात आणि त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट आहे. जसं माझं उद्दिष्ट आहे, की मला तुम्हा सगळ्यांना हॅपी बघायचं आहे. तसं त्यांचंसुद्धा एकच उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आहे, की त्यांना त्यांच्या सगळ्या स्टुडंट्सना सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे आणि ह्या एका इच्छेने त्या सगळ्यांसाठी निस्वार्थ काम करतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला 100% देता ना, तेव्हा तुम्हाला ईश्वर 1000 टाईम परत देत असतो आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी माझ्या रेखी गुरु माझ्या आयुष्यात घडताना पाहिले. मी त्यांना 15 वर्षापासून ओळखते आणि 15 वर्षात मी एव्हरी इयर त्यांची एव्हरी मंथ म्हटलं तरी चालेल, फक्त प्रगती बघितलेली आहे आणि ह्यावर्षी तर त्या चक्क Instagramवरती आल्या. म्हणजे अंडी कुठेही सोशल मीडियावरती नाही आहेत. पहिला नव्हत्याच आणि आत्ता फक्त त्या आल्यात. कारण की आता त्या मस्त त्यांची लाईफ एन्जॉय करतात. कारण त्यांना जितकं अचीव्ह करायचं होतं त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि आता त्या खूप सक्सेसफुल आहेत आणि एक त्यांचा खूप मोठा स्टुडंट बेस तयार आहे. सो फक्त त्या त्यांच्याशी मोस्टली कनेक्ट करतात. पण आत्ता त्यांनी मला सांगितलं होतं, की त्यांना असं आयुष्य जगायचं आहे, की त्या त्यांच्या डिसिजननी त्या काम करतील हॅपीनेससाठी आणि आता तसंच आयुष्य त्या जगतायत. सो प्रत्येक वर्ष मी त्यांची प्रगती पाहिली. प्रत्येक वर्ष मी त्यांना पुढे जाताना बघितलंय. पण ह्या सगळ्यांमध्ये माझ्या रेखी गुरुमामध्ये सुद्धा 3 गोष्टी आहेत. त्या नेहमी डिसिप्लिनमध्ये एनर्जी प्रॅक्टिस करतात. त्या खूप पॉझिटिव्ह राहतात आणि इतरांना सुद्धा पॉझिटिव्ह करतात आणि त्यासुद्धा रीडिंग करतात. सो जेव्हा तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी करत असता तेव्हा ऑटोमॅटिकली पूर्ण विश्व तुमच्यासाठी तयार असतं, तुम्हाला सक्सेसफुल बनवण्यासाठी. सो आजचा खास व्हिडिओ भावना आंटी तुमच्यासाठी. व्हिडिओ एक स्पेशल थँक यू व्हिडिओ आहे आणि तो आहे माझ्या रेखी गुरुमा भावना आंटींना. सो सुरुवातीला तुम्ही फोटो पाहिलाच असेल. सो त्या आहेत माझ्या रेखी गुरुमा भावना गाला. सो ज्यांच्याकडून मी 2011ला पहिला हीलिंग घ्यायला सुरुवात केली. सो जेव्हा मला हीलिंगबद्दल काहीच माहिती नव्हतं, मी विचार करायचे नेहमी, की काय असतं बरं? पण आपण त्यांच्याकडे गेलो, सो आपलं सगळं छान होईल, ह्या इंटेन्शननीच आपण सगळीकडे जायला सुरुवात करतो. सो त्यांच्याकडून मला पॉझिटिव्ह तर मी आधीपासून राहायची आणि मी धनू असल्यामुळे स्पिरिच्युअलिटीची आवड होती. पण स्पिरिच्युअलिटी म्हणजे नक्की काय आहे, हे माहिती नव्हतं. रेखी तर अगदीच माहिती नव्हतं. आज जर तुम्ही गुजराती फॅमिलीजमध्ये बघाल, सो रेखी प्रत्येकाला माहिती असतं आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये एक स्त्री तरी रेखी शिकतेच शिकते, जेणेकरून ती तिच्या फॅमिलीला चांगली एनर्जी प्रोव्हाईड करू शकेल. सो मी जेव्हा गेली त्या क्लासेसला, म्हणजे आधी तर मी त्यांच्याकडे इन जनरल जायला सुरुवात केली माझ्या बिझनेससाठी, विकीच्या बिझनेससाठी. सो 2017ला जेव्हा विकी वारला, तेव्हा पण आम्ही भावना आंटीच्या कनेक्शनमध्ये होतो. सो डे वनपासून मी जेव्हापासून त्यांच्याकडे जाते तेव्हा मला फार पॉझिटिव्ह वाटायचं, छान वाटायचं. सो 2017ला जेव्हा विकी गेला, तेव्हा शी वॉज द ओन्ली वन की ज्या प्रत्येक जर्नीमध्ये माझ्यासोबत उभ्या होत्या आणि आजही म्हणजे विचार करा 2011 ते 2025
म्हणजे ऑलमोस्ट 15 इयर्स त्यांनी मला त्यांच्या आयुष्याचे दिले. आणि नेहमी मला प्रत्येक वेळेला प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्या नेहमी माझ्यासोबत होत्या. सो गुरु हा नेहमी असा असावा जो कुठल्याही अपेक्षेशिवाय नेहमी तुमच्यासोबत असतो. सो मला प्रत्येकजण विचारतं की मॅम तुम्ही प्रत्येकाचा कॉल उचलता, प्रत्येकाशी बोलता, त्यांना जितकं समजवता येईल तितकं समजवता. सो माझ्यात जो गुण आहे तो माझ्या रेखी गुरुमाकडून आलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे मी त्यांची जर्नी स्वतः पाहिली आहे. सो आज त्या एका अशा लेवलवरती आहे जिथे त्यांच्याकडे त्यांचे इतके स्टुडंट्स आहेत आणि इतके फॉलोअर्स आहेत आणि इतके लव्ह वन्स आहेत, कारण प्रत्येकाला त्यांनी फार प्रेम दिलेलं आहे. सो जेव्हा मी त्यांच्याकडे जायला सुरू केलं, सो तेव्हा माझी फक्त अपेक्षा होती की माझं सगळं चांगलं व्हावं करून. पण 2017 नंतर जेव्हा मी विकीला गमावलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा माहिती असतं की ती व्यक्ती आता आपल्या लाईफमध्ये परत कधीच येऊ शकत नाही आणि ते जे दुःख असतं ते सगळ्यात मोठं दुःख असतं आणि आपल्याला तेव्हा मार्ग सापडत नसतो, तेव्हा आंटी म्हणाल्या की आता हिलिंग घ्यायला नको, हिलिंग द्यायला शिक आणि स्वतःला हील करायला शिक. सो मी म्हणाले की ठीक आहे, त्या म्हणतायत म्हणून मी केलं, बिकॉज मी नेहमी त्यांचा शब्द पाळला. आणि त्यांच्याकडे मी जेव्हा हिलिंग शिकली तर बिगनिंगला मी टाईमपास म्हणून हा कोर्स जॉईन केला होता. पण जसं मी त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झाली तर रेखी बेसिकली काय आहे, एनर्जी प्लस लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्यांचं संगम. सो हे मला आत्ता समजतं आहे. सो जेव्हा मी रेखी शिकायला सुरुवात केली, एकतर शिकवण्याची पद्धत फार सोपी. सो आज आम्हाला आता जस्ट आजच माझी रेखीची बॅच कंप्लीट झाली सकाळी. सो ज्याच्यात 4 ब्युटिफुल सोल्स होत्या. सो त्यांनी मला सांगितलं, त्याच्यात तर 2 रिपीटर्स होत्या ज्यांनी ऑलरेडी कुठून तरी केलं होतं पण प्रॅक्टिस सुटली होती आणि परत त्यांनी माझ्याकडून रिवाईज करायला, आपण नवीन कोर्समध्ये ॲडमिशन घेतो त्या टाईपनी क्लासेस स्टार्ट केले. सो जेव्हा त्या माझ्याकडे जॉईन झाल्या, सो प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं की मॅम तुमचं जे टीचिंग आहे ती खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आहे, त्यामुळे आमच्या मनामध्ये ती टीचिंग उतरते. आणि हे सगळे गुण माझ्यामध्ये जर कुठून आले आहेत तर ते माझ्या रेखी गुरुमामुळे. बिकॉज डाऊन टू अर्थ कसं राहायचं, ग्राउंडेड कसं राहायचं, कितीही सक्सेस आपल्या लाईफमध्ये आलं तरी होरपळून जायचं नाही, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपण किती ग्राउंडेड आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकली. स्टेप बाय स्टेप आपल्या आयुष्यामध्ये कसं पुढे जायचं, एनर्जी काय असते, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे 2017ला माझ्या आयुष्यात आल्या. सो मला त्याआधी सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या, तेव्हा मला असं वाटायचं की कसं बरं हे होईल पॉसिबल, आपण विचार केला आणि कसं सगळं व्हायला लागेल. पण मग तशाच गोष्टी आयुष्यामध्ये पुढे पुढे घडत गेल्या. आणि म्हणतात ना की जेव्हा आपली बिल्डिंग स्ट्रॉंग असते, सो तेव्हा जो आकार म्हणजे बिल्डिंगचा जो पाया असतो तो स्ट्रॉंग असतो, तेव्हा बिल्डिंग प्रॉपरली तयार होते. सो माझा जो बेस आहे तो माझ्या रेखी गुरुमा भावना आंटी, आणि मी आजही त्यांच्याप्रती ग्रेटफुल आहे, आयुष्यभर राहीन. सो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या लाईफमध्ये मेंटर म्हणून स्वीकारता, गुरु म्हणून स्वीकारता, सो तुम्ही त्यांच्यावरती खूप म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की त्यांनी त्यांच्या एनर्जीचा एक हिस्सा आपल्याला दिलेला असतो. सो आपल्याला नेहमी त्यांच्याप्रती ग्रेटफुल राहायला हवं. आपल्या आयुष्यात नंतर अनेक टीचर्स येतात, अनेक मेंटर्स येतात, अनेक गुरु येतात, पण जो आपला सगळ्यात पहिला एनर्जीचा गुरु असतो तशा माझ्या या भावना आंटी. आणि जेव्हा मी त्यांची जर्नी जवळून पाहिली, सो आधी त्यांच्या घरी आम्ही जेव्हा जायचो तेव्हा घरी अशी अक्षरशः रांग लागलेली असायची आणि त्याच्यात मग आम्ही वेट करून त्यांना भेटायला जायचो. पण त्यांनी मला डिपेंडेंट नाही ठेवलं. त्यांनी मला सांगितलं की तू इंडिपेंडेंट बन आणि तू ह्या गोष्टी शिक. आणि आज त्याच गोष्टी शिकून मी जेव्हा लोकांना हील करते, लोकांना एनर्जाईज करते, आज महिनाभर लोकांच्या हिलिंग्स माझ्याकडे चालू असतात, पण मला कसलाही त्रास कधीही जाणवत नाही, कारण की माझी टीचिंग पॉझिटिव्ह होती. सो कसलीही भीती न देता कसं शिकवायचं हे त्यांनी मला शिकवलं आणि त्यांची जर्नी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि आज त्या कुठे आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे. सो बेसिकली कसं असतं की आपण जेव्हा एखाद्या गुरुला सरेंडर करतो, सो पूर्णपणे त्याला सरेंडर करायला हवं. आणि रेखी हा एक असा कोर्स आहे की ती आपली एक लाईफटाईम फॅमिली असते. हा काही कोर्स नाही आज केला आणि उद्या सोडून दिला. सो 100% तुम्हाला जर रिझल्ट्स हवे असतील, सो सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. जे मी आंटीकडून शिकले की डिसिप्लिनमध्ये राहिलो, रोज प्रॅक्टिस केली तर ती एनर्जी डेफिनेटली आपल्याला काम करते. सो आज माझ्याकडे अनेक स्टुडंट्स येतात,
असे मोठे मोठे आजार घेऊन येतात की ज्याचं नाव म्हणजे ऐकूनसुद्धा आपल्याला भीती वाटते, पण एंड ऑफ द डे ते बरे झालेले असतात. किंवा असंही होतं कधी कधी की कोण लास्ट स्टेजवर असतं किंवा काही प्रॉब्लेम्समध्ये असतं की जिथे पॉसिबलच नाही आहे काही सोल्युशन, तिथेसुद्धा ते लाईफला एक्सेप्ट करतात. सो रेकी बेसिकली आपल्याला हील करायला मदत करते. सो असं काही नसतं की आपण दुसऱ्याच्या कर्मांमध्ये इंटरफेअर करतोय. तुम्हाला कोण भेटणार आहे, कोण तुमच्याकडून शिकणार आहे, कोण तुमच्याकडून हिलिंग घेणार आहे, हे सुद्धा परमपिता परमात्माने ठरवलेलं असतं. सो आज मी माझ्या गुरूंना कशी भेटली, सो एका रेफरन्स थ्रू फक्त भेटली होती, जसं तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू भेटली. सो मी जेव्हा माझ्या गुरूंबद्दल नेहमी ग्रेटफुल राहिली, तेव्हा जाऊन आज मला हे सक्सेस भेटलं आहे. सो तुमचा गुरु डिफाईन करतो की तुमचं फ्युचर कसं असणार आहे. म्हणून गुरु निवडताना नेहमी तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करून मग त्याला निवडायचं असतं. आणि जेव्हा मी पाहिलं आहे त्या नेहमी स्माइलिंग असतात, नेहमी छान असतात. कधीही म्हणालो आपण त्यांच्याशी, कधीही बोललो तरी त्या नेहमी डाऊन टू अर्थच तुम्हाला भेटतील, कितीही स्टुडंट्स असले, कितीही क्लायंट्स असले तरी. आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचं लाईफ आता पूर्ण एन्जॉय करणार आहे. सो मग आपल्याला मोटिवेशन भेटतं की हां, आपल्यालाही असंच काम करायचं आहे की आपणही एकदा रिटायरमेंट घेऊ शकू. सो आज त्या इतक्या लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत, हे आम्ही आमच्या जर्नीमध्ये पाहिलेलं आहे. सो जेव्हा आपला गुरु एका योग्य मार्गावर राहून एका योग्य मेथडला कसं आपण इझिली फॉलो करू शकतो, कुठलीही भीती न घालता, हे जेव्हा शिकवतो, हे जेव्हा समजवतो, तेव्हा आपणसुद्धा आपल्या स्टुडंट्समध्ये तेच कॅरी फॉरवर्ड करत असतो. सो जेव्हा मी रेकी फर्स्ट अँड सेकंड लेवल शिकवत असते, तेव्हा लोकांना फार मजा येते की हां मॅम, हे फार इझी आहे. आणि नंतर मग ते प्रॅक्टिससुद्धा करतात. सो का करतात? कारण माझ्या गुरूंनी जसं मला शिकवलं आहे तसंच मी तुम्हाला शिकवते आहे. सो त्याच्यात मी कुठलाही फेरबदल करत नाही, फक्त मी माझे अनुभव सांगते, कारण अनुभवातूनच आपण शिकत असतो. सो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा एक पब्लिक ग्रॅटिट्यूड आहे आणि माझ्या रेकी गुरुमांसाठी. आणि त्यांची जर्नी मी इतक्या जवळून पाहिली आहे ना, सो म्हणून माझा रेखीवरचा विश्वास वाढला. सो तुम्ही रेकी कुठून शिकताय, कोणाकडून शिकताय आणि ती रेकी तुम्ही कशी प्रॅक्टिस करताय, त्याच्याबद्दल तुमचा माइंडसेट काय आहे, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सो जेव्हा तुम्ही एका भीतीपोटी शिकता तेव्हा तुमचं जे टीचिंग असतं ते वेगळ्या मार्गावर जातं. पण जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली जे काही शिकताय, जसं शिकताय तसं तुम्ही प्रॉपरली एक पॉझिटिव्ह माइंडसेटने प्रॅक्टिस करता, तेव्हा त्या गोष्टी व्यवस्थित घडायला लागतात. सो आत्ता जो येणारा वेळ आहे हा गोल्डन एज आहे आणि त्या गोल्डन एजमध्ये फक्त हीलर्सच डॉक्टर असतील, म्हणजे हीलिंगनीच लोक बरे व्हायला लागतील. सो बेसिकली नंतर तर हीलरची पण गरज नसणार आहे, कारण प्रत्येक माणूस स्वतःहूनच हील होईल. सो हीलिंग हा एक असा कॉन्सेप्ट असतो ना, जो म्हणजे मला जेव्हा आंटींनी फक्त सांगितलं होतं की तू शिक, पण मला कधीच वाटलं नव्हतं की मी मास्टर्सपर्यंत पोहोचेन. पण माझ्या गुरूंनी मला पुश केलं, म्हणून मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना पुश करते. मी पर्सनली सगळ्यांवरती लक्ष देते. पॉसिबल नाही होत कधी कधी की रोज प्रत्येकाशी आपण बोलू शकू, पण जेव्हा ते कुठे अडकतात तेव्हा मी नेहमी त्यांच्यासाठी अवेलेबल असते. आणि आपण एका ग्रुपमध्ये तो ऑलरेडी असतो. सो त्यामुळे आपल्याला मिळणारी जी एनर्जी असते ती त्या ग्रुपमधून पण भेटत असते, कारण त्या ग्रुपमध्ये आपल्यासारखेच अनेक स्टुडंट असतात. सो 100% मी माझ्या गुरुला रेखीमुळे त्यांचं आयुष्य बदलताना बघितलं आहे आणि माझं आयुष्य बदलल्यावरती तुम्हालासुद्धा पॉझिटिव्ह फील होतं आणि तुम्हीसुद्धा डिसिजन घेता. सो तुम्हीसुद्धा बिलीव्ह करता, त्या सगळ्या बिलीव्हसाठी फार थँक्यू. सो रेखी बेसिकली काय आहे, एक वैश्विक ऊर्जा, ना काही चेटूक आहे ना काही जादूटोणा आहे. सो बेसिकली आपल्या पाममध्येच ऊर्जा असते आणि ती ऊर्जा फक्त कशी वापरायची आहे, कसं आपल्या एनर्जीला चॅनलाइज करायचं आहे, ह्याच गोष्टी आपण रेखीमध्ये शिकतो. आणि आपण रेखीमध्ये इनडायरेक्ट अफर्मेशन्स वापरतो, त्यामुळे आपल्या माइंडला एक पॉझिटिव्ह टूल भेटतो, ज्याने तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करू शकता. आणखीन वेगळं काही नाही आहे. सो आजचा हा व्हिडिओ फक्त रेखीसाठी होता आणि माझ्या गुरुमांना थँक्यू बोलण्यासाठी होता. आणि नेहमी लक्षात ठेवा, आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसासाठी थँकफुल असाल ना, तरच तुमच्यासाठी पण लोक थँकफुल असतील. सो जे तुम्ही देता तेच तुम्हाला ब्रह्मांड परत देतं. सो म्हणून नेहमी रिस्पेक्टफुल राहा, प्रत्येकावरती प्रेम करा, कारण हे आयुष्य प्रेम करण्यासाठीच बनलेलं आहे. सो मी कधी कधी फार ब्लेस्ड फील करते, कारण मला
रेखीसाठी म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी म्हणा नेहमी छान गुरु भेटले. त्याच्यामुळे माझे जे टीचिंग्स आहेत ते एकदम बेस माझा पक्का आहे. त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती असतं की तुमच्यासोबत कसं वागायचं आहे. कारण की आपल्याला असं वाटतं कधी कधी नाही मॅम भडकत आहेत, मॅम ऐकून घेत नाही आहेत आपले प्रॉब्लेम्स. पण मला तुमचे प्रॉब्लेम्स ऐकायचेच नाही आहेत, कारण जर ते माझ्या माइंडमध्ये फिट झाले तर तेच क्रिएट होणार आहे आणि मला तर तुम्हाला हॅपी बघायचं आहे. सो मी तुम्हाला बेस्ट पॉसिबल सोल्युशन नेहमी विचारते. सो काही जणांना मी रूड वाटू शकते, पण तुम्हीच विचार करा की दिवसाला जर आम्ही 40-50 लोकांची मी कनेक्ट करते आहे क्रिस्टलसाठी, तर प्रत्येकाशी बोलणं तर पॉसिबल नाही होत ना. सो आमचाही पर्सनल स्पेस असतो. सो जेव्हा कधी तुम्हाला मला काहीही विचारायचं असेल माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जस्ट व्हॉईस नोट टाकून ठेवलंत ना, सो मी माझ्या वेळेनुसार जेव्हा मी फ्री असेन तेव्हा मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती रिप्लाय देईन. आणि तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यामध्ये इतका मोठा बदल येईल ना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला शिकाल. आणि तुमचं जे अस्तित्व आहे ते तुम्ही जेव्हा कमेंट पण करता ना तेव्हा पण तुम्ही युनिवर्समध्ये रजिस्टर करत असता. अदरवाईज व्हिडिओ बघून जाणारे आणि रिप्लाय न करणारे अनेक लोक असतील, पण जी लोकं कमेंट करतात, जी लोकं सांगतात की त्यांनी या व्हिडिओमधून काय शिकलं, सो ते येणाऱ्या नवीन व्ह्यूवर्सला त्यांचा कॉन्सेप्ट देतात. प्लस त्यांचं नाव माझ्या माइंडमध्ये रजिस्टर होतं आणि आम्हालासुद्धा ग्रेटफुल फील होतं की थँक्यू सो मच की तुम्ही माझे व्हिडिओ बघता. सो तुम्ही खूप कमी वेळात ह्या चॅनलला इतका छान प्रतिसाद दिलात, त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार. आणि असंच प्रेम करत राहा. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं की ह्या टीचिंग पाठी, ह्या स्वभावापाठी आणखीन कोण आहे, सो हे सांगणं. म्हणून मी माझ्या गुरूंसाठी हा व्हिडिओ बनवला. त्यांचे काही फोटोज मी एंडिंगला लावेन. आणि मी जेव्हा ही जर्नी सुरू केली होती मलासुद्धा फार डिफिकल्ट वाटायचं, जसं आज तुम्हाला वाटतं की कसं होईल काय होईल, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात आणि माझं आयुष्य ना फार आरामात आहे. सो ह्यालाच अबंडन्स म्हणतात. सो जेव्हा तुम्ही इथे सॉर्टेड असताना, जेव्हा तुम्ही तुमचं इनर वर्ल्ड चेंज करता तेव्हा तुमचं आउटर वर्ल्ड ऑटोमॅटिकली बदलायला सुरू होतं. सो फक्त हॅपी राहा, फक्त तुमच्या मेंटर्सचं ऐका. सो कधी कधी कोणाला वाटतं की क्लास करून काय भेटतं, पण मला सांगा ना 2025मध्ये तुम्ही काही नाही केलं, 2023मध्ये तुम्ही काही नाही केलं, ते न करून पण तुम्हाला काय भेटलं. सो ॲटलिस्ट मी 2017ला माझी एक सुरुवात केली होती, त्याच्यामुळे तरी आज मी इथे पोचू शकली ना. सो नेहमी नेहमी आयुष्याची सुरुवात करा. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि ते आयुष्य देवाने तुम्हाला दिलं आहे, कारण तुम्ही फार महत्त्वाचे आहात. सो आपल्या जन्माला असंच वाया घालवू नका. आजूबाजूवाले येणार तुमच्याकडे, त्यांचे निगेटिव्ह स्टोरीज सांगणार, तुम्हाला डस्टबिनसारखं ट्रीट करणार आणि निघून जाणार, पण त्याने आयुष्य कधीच बदलत नाही. आयुष्य बदलायचं आहे, सो आत्ताच तुमची ड्रायव्हिंग सीट तुम्ही घ्या आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं वळण द्या आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं. तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे, सो तुम्ही माझे मेडिटेशन बॅचेस आहेत मॉर्निंगचे 5:30 to 6:30, त्याला जॉईन करू शकता. त्यासोबतच माइंड रिप्रोग्रामिंगचे क्लासेस असतात जे मी पर्सनली 1 by 1 शिकवते, ते तुम्ही जॉईन करू शकता 1 monthसाठी. आणि ह्या सगळ्यांचे 100% रिझल्ट्स येतात, कारण हे सगळं शिकून आणि करूनच तर मी पुढे गेली आहे. आणि रेखीचे क्लासेस असतात. रेखी ही आयुष्यभर तुमच्यासोबत चालते. सो कसं प्रॅक्टिस करायचं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात शिकवल्या जातात. एनर्जी म्हणजे काय, ऑरा म्हणजे काय, 7 चक्रा म्हणजे काय, हे तुम्ही जोपर्यंत शिकणारच नाही तुम्हाला कळणार कसं. सो आयुष्याचा फार साधा आणि सोपा नियम आहे आणि तो आहे लर्निंग इज ऑलवेज अर्निंग. तुम्ही जितकं शिकाल तितकं तुम्ही फायनान्शियली अबंडंट होत जाल. सो माझ्या जर्नीमध्ये मी आतापर्यंत 5 ते 6 लाख रुपये फक्त माझ्या स्पिरिच्युअल एज्युकेशनवरती खर्च केलेत. सो म्हणून ते तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून, माझ्या पर्सनॅलिटीमधून, माझ्या बोलण्यामधून दिसून येतं. सो नेहमी स्वतःवरती इन्व्हेस्ट करा. आपल्याला असं वाटतं की अरे शिकून काय भेटणार आहे, पण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमचं नॉलेज 4 माणसांमध्ये उठून दिसण्यासारखं असतं. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. आणि 2026मध्ये 27मध्ये कधीही तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे वर्ष फक्त तुमचं आहे आणि हे वर्ष तुम्ही तुमच्या विचारांनी बदलू शकता. मी अनेक कोर्सेस लॉन्च केलेले आहेत, ते कोर्सेस तुम्ही इझिली अवेल करू शकता. तुम्ही क्रिस्टल ब्रेसलेट्स जे मी हील करून एनर्जाईज करून तुम्हाला देते, सो कुठलंही क्रिस्टल जे तुम्हाला सूट होतं आहे त्या सगळ्या गोष्टी मी ह्या डिटेल्समध्ये तुम्हाला समजावून सांगत असते विथ ब्रेसलेट्स. सो www.connectswithcrystals.com ही माझी वेबसाईट आहे, ह्याला नक्की व्हिजिट करा आणि माझा जो नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कधीही आमच्याशी कनेक्ट
करू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा.